अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यावधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमान खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवार बारामतीला कारने जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल की कुणाचा फोन आला, त्यानंतर प्रवासाचा निर्णय बदलला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदुरावांच्या दाव्यानं खळबळ। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। आमचा पक्ष एकसंघ। पटेल आणि तटकरे नेहमी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहिले। त्यांच्याबाबत संशय येणं हे चुकीचं। आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांची सारवासारव। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका, तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर। आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? आमची भूमिका आम्ही ठरवू। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंचा भाजपवर निशाणा। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली का? भाजपची युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। मुनगंटीवार जोरगेवारांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। चंद्रपूर महापालिकेतील महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात जोरगेवारांना न बोलवल्यानं 16 नगरसेवकांचा कार्यक्रमावर बहिष्कार। पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवारांकडून अचानक सोहळ्याची घोषणा।